सकाळपासून गायांचं नियोजन कसं कसं असतं? किती वाजता तुम्ही गोठ्यात येतात? सकाळी 3 वाजता. हां. ते काय सगळ्या किती गाय आहेत त्या? 50 गाय. 50. आणि दारांचं नियोजन कसं कसं असतं? दाराचं म्हशी किती आहेत आपल्याकडे आता? या ठिकाणी बघू शकता की ह्या म्हशी आहेत आणि या म्हशींना पाणी पिण्यासाठी म्हशींना थोडं जास्त पाणी लागतं. अजितदादांचे रानातील कामगार दाऱ्यावरती भेटल्यात, ते थोडी माहिती सांगतील आपल्याला. कसं कसं असतंय रानातलं दाऱ्यांचं नियोजन? बाकी किती कामगार आहेत तुमच्यासोबत? हां, लागते. सकाळी किती वाजता येता तुम्ही? 8 ते. नमस्कार. आता आपण काटेवाडी बारामती येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार यांच्या गोट्यावरती आलेलो आहोत. तर किती गायी वगैरे, बैल, साध्या गावरान गाया किती आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चालतंय, सुरुवात करूया आता. सकाळपासून गायांचं नियोजन कसं कसं असतं? किती वाजता तुम्ही गोठ्यात येतात? सकाळी 3 वाजता. हां. 3 वाजता उठते. परत कुटे टाकते गायला. हां. परत गुळी पण टाकते. हां. परत ते काय सगळ्या किती गाय आहेत त्या? 50 गाय. 50. बारीक मोठी मिळून? हां, सगळे. का गाया 50 आहेत? नाही, सगळे बारीक मोठे. 50 आहेत. आणि दारांचं नियोजन कसं कसं असतं? दाराचं 4 वाजता. 4 वाजता. 4ला सकाळी? चालू करतो. सकाळी पण 4ला. म्हशी किती आहेत आपल्याकडे आता? म्हशी 6 आहे. 6 म्हशी का? म्हशींचं सगळं खायलाच जात असेल? हो. खायला. बरं बरं, चालतंय. आता किती दूध जातं आपलं सगळं? आता 60 जाते. 60 लिटर का? बरं बरं. दादा येतात का नाहीत गोट्यावरती कधी? येते. येतात ना? दादांचं लक्ष पूर्ण असतं सगळं. हां. टापटिपपणा दादा पूर्ण बघत असते ना? चालतंय, असू द्या मग. या ठिकाणी या जरशा गाया आहेत. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. त्या गायांना कुटी करून टाकलेली आहे. त्या गायांचं खाण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीने इथे खुराक देखील टाकलेली दिसते. या ठिकाणी कालवडी आहे. कालवडीचं जिथं आपण कालवडी तर त्यांच्या अंगावर पाणी मारून चालू इकडं सर्व म्हशीज आहेत. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. सर्व गाया हे आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या या सर्व गाया आहेत.
इकडं गायांचं इथं पाणवायचं काम चाललंय. तर इकडं मशीन लावून धारा काढण्याचं काम चालू आहे. गाईची कापणी झाल्यावर औषध लावण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी लहान वस्त्र ही वेगळ्या ठिकाणी अशी बांधली जातात. इकडे सगळं धारा काढायचं काम चालू आहे. सगळं मशीन लावले इकडं आणि पाहू शकता उदाहरणासाठी कडब्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी बघू शकता की त्या म्हशी आहेत आणि या मशीनला पाणी पिण्यासाठी मशीनला थोडं जास्त पाणी लागतं आणि मशीनला पाणी पिण्यासाठी इथं हौद केलेला आहे. त्या म्हशी इथं आहेत, इकडं म्हशी आहेत. अशा पद्धतीने तिथं आजीदादांची स्वच्छता लागते, त्यामुळं हे सगळं स्वच्छता 2 टायमाला केली जाते. जनावरांसोबतच हे आजीदादांच्या गोठ्याचा परिसर आणि इथं अवजारं वगैरे सोडलेत. इकडं फळी सोडली ट्रॅक्टरची. हे हॅरो आहे ढेकळं फोडण्यासाठी. इकडं सर्व प्रकारची नांगर वगैरे येत आहेत. रेझर आहे, रोटावेटर आहे इथं आणि सर्वच प्रकारची अवजारं या ठिकाणी ज्वारी चिकनचं टाकलेत. तर या ठिकाणी आपल्याला अजितदादांचे रानातील कामगार दाऱ्यावरती भेटल्यात. ते थोडी माहिती सांगतील आपल्याला. कसं कसं असतंय रानातलं दाऱ्यांचं नियोजन? दाऱ्याचं काही भिजवायचं, वैरण काढायची, येतर बरं होतं बघ मग रोज काय उसावरती पाणी कसं? नाही जातं तुकड्यावर दाडायचं गोट्यावर. बाकी किती कामगार आहेत तुमच्यासोबत? 14-15 लागते. सकाळी किती वाजता येता तुम्ही? 8 ते 5. आणि लाईट जर टिकली 5च्या नंतर तर नाही 5ला डायरेक्ट बंद करायचं. बंदच करायचं का? मग ते उद्याच्यालाच. सकाळचं 8ला दुखी चालू झालं वैरण काढायची. तुम्ही कुठला आहे? काटेवाडीतलंच आहे का? म्हणजे दादांनी इथल्या माणसांना रोजगार दिलाय म्हणायचं. 14 ते 15 दिवसाला पगार असतो. बरं आहे की. आज पुढल्या बुधवारी पहिली पगार. पगार ही टायमिंगची टायमिंगला. तसं दादांचं काय स्ट्रिक्टच काम असतं.